पुन्हा एकदा जाऊया दिल्लीमध्ये प्रशांत कदम यांच्याकडे आणखी अपडेट घेणार आहोत, कारण राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत आता सुनावणी सुरू झाली आहे। 4 ते 6 ही आजची वेळ आहे। दोन्ही गटाचे वकील तिकडे उपस्थित आहेत। शरद पवार गटाकडून स्वतः शरद पवार, त्यानंतर जितेंद्र आव्हाड, वंदना चव्हाण हे सगळे नेते उपस्थित आहेत। तर अजित पवार गटाचा कोणताही नेता तिकडे उपस्थित नाहीये सध्याची ही माहिती। युक्तिवादाआधी कागदपत्र सादर करण्याची प्रक्रिया झाली आणि आता युक्तिवाद सुरू झालेला आहे। साधारण 4 वाजून 37 मिनिटं झालेली आहेत आणि आता तिकडे युक्तिवादामध्ये नेमके कोणते मुद्दे समोर येतात पाहणं महत्त्वाचं आहे। घटनेच्या आधारे काय काय गोष्टी योग्य आहेत ते अजित पवार गट सध्या मांडतोय। ज्या नियुक्त होतात त्या फक्त एका पत्राद्वारे होतात असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। त्यामुळे अजित पवार गट आता स्वतःचा दावा सादर करतोय। जसं प्रशांतनी सांगितलं, जो गट याचिका घेऊन गेलेला आहे निवडणूक आयोगात तो पहिला आर्ग्यू करत असतो, त्यांचा युक्तिवाद पहिल्यांदा होत असतो आणि आता हा युक्तिवाद सुरू झालाय। प्रशांतकडनं ताजी अपडेट घेऊया। प्रशांत, साहजिक आहे की हा सगळा युक्तिवाद जो आहे तो पक्षाच्या घटनेच्या आधारावरती असतो। जसं सुप्रीम कोर्टामध्ये जे युक्तिवाद होतात, ज्या केसेस असतात, त्या सगळ्या लढताना भारतीय संविधान हा सगळ्यात महत्त्वाचा गाभा असतो। त्याची सगळी कलम, त्याच्या सगळ्या इतर सगळ्या गोष्टींवरतीच युक्तिवाद आधारलेला असतो आणि त्याच पद्धतीनं निवडणूक आयोगामध्ये जेव्हा केस येते तेव्हा पक्षाची घटना हा सगळ्यात महत्त्वाचा ऐवज ठरतो आणि त्याच दृष्टीनं त्याच आधारावरती हे सगळे युक्तिवाद जे आहेत ते आता सुरू आहेत। अजित पवार गटाकडनं पहिल्यांदा हे सांगितलं जात आहे की मुळामध्ये घटनेनुसार ज्या निवडणुका व्हायला पाहिजेत, ज्या गोष्टी म्हणजे नियुक्त्या करताना पालन व्हायला पाहिजे त्यांचं पालन होताना दिसत नाही। म्हणजे एक प्रकारे शिवसेनेच्या केसमध्ये जे झालेलं होतं तशाच पद्धतीनं राष्ट्रवादीच्या केसमध्ये सुद्धा होताना दिसतंय, कारण लोकशाही मूल्यांचं, नियमांचं पालन होत नाहीये। हा पहिला मुद्दा जो आहे तो निवडीमध्ये अजित पवार गटानं निवडणूक आयोगासमोर उपस्थित केलेला आहे। म्हणजे प्रशांत, त्यांना थेट एक प्रकारे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा पक्षाचे अध्यक्ष असतील यांच्याच नियुक्तीवर एक प्रकारे आक्षेप घ्यायचा अजित पवार गटाला हे सांगून? नक्की, कारण याच संपूर्ण घटनेच्या आधारे ते दावा करतील आणि मुळामध्ये शरद पवारांनी काल निवडणूक आयोगाच्या सुनावणीच्या 1 दिवस आधी विस्तारित कार्यसमितीची बैठक घेतली। त्याच्यामध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केला की 24 पैकी 22 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष पदाधिकारी आपल्या बाजूने आहेत, पण या मुळामध्ये निवडीला अर्थ आहे का, हा अजित पवार गटाचा दावा आहे। त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेलेला आहे आणि तो दर्जा गेल्यामुळे केवळ आमदारांची संख्या जी आहे ती या ठिकाणी जास्त महत्त्वाची आहे आणि त्या आधारे त्यांचा युक्तिवाद जो आहे तो होताना दिसतो। नक्कीच प्रशांत, म्हणजे आताच्या घडीला जसं तू सांगतोयस की नियुक्त्या केवळ पत्राद्वारे होतात असा युक्तिवाद, प्रमुख युक्तिवाद झालेला आहे आणि त्याच्यामुळे पक्षाच्या घटनेची माहिती देण्यात येत असतानाच हा मुद्दा अधोरेखित करून एक प्रकारे शरद पवार गटाच्या ज्या नियुक्त्या आहेत त्यालाच कुठेतरी आक्षेप घेण्याचा हा प्रयत्न आहे। युक्तिवादाआधी कागदपत्र सादर करण्याची प्रक्रिया झाली आणि त्याच्यानंतर हा युक्तिवाद सुरू झालाय। प्रशांत, नक्कीच, खरं तर आपण म्हणजे शिंदे विरुद्ध ठाकरे ही जी लढाई झालेली होती त्याच्यामध्ये पण बघितलेलं होतं की शिंदे गटाकडे आमदार आणि खासदारांचं संख्याबळ होतं। इथे थोडासा फरक आहे, अजित पवारांच्याकडे आमदारांची संख्या आहे, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये खासदार मात्र शरद पवारांच्या बाजूने जास्त आहेत। अर्थात ती संख्या शिवसेना इतकी मोठी राष्ट्रवादीची नाही आहे, पण तरीसुद्धा म्हणजे आमदारांच्या बाबतीत अजित पवार गट जो आहे तो असं म्हणतोय की महाराष्ट्र आणि नागालँड, म्हणजे जर आमचा राष्ट्रीय पक्ष उरलेला नाही आता तर ज्या ठिकाणी आमचे आमदार आहेत त्या दोनही ठिकाणचे आमदार हे आमच्या बाजूने आहेत आणि त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती जास्त महत्त्वाची आहे। दुसरं त्यांचं म्हणणं आहे की पक्षाची जी घटना आहे त्याची प्रक्रिया किंवा त्याचं पालन जे आहे ते नियुक्त्यांच्यामध्ये पूर्णपणे होताना दिसत नाहीये आणि त्याद्वारे झालेल्या ज्या निवडणुका असतात त्याच फक्त महत्त्वाच्या आहेत, हे सुद्धा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। नक्कीच प्रशांत, म्हणजे सध्याच्या घडीला अजित पवार गट हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे दर्शवण्याचा प्रयत्न करतोय की इकडे आमदारांची संख्या जास्त महत्त्वाची आहे आणि जो मुद्दा आपण मगाशी बोललो त्याच्यामुळे याच्या पुढच्या युक्तिवादामध्ये कदाचित एकूण आमदार कोणत्या गटाकडे किती आहेत ही संख्या येणाऱ्या काही मिनिटांमध्ये किंवा आजच्या सुनावणीमध्ये आपल्याला स्पष्ट होऊ शकते का प्रशांत?
नक्कीच खरं कागदपत्रांमध्ये हा आकडा जो आहे तो द्यावाच लागेल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, शरद पवारांच्या बाजूनं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादीचे, म्हणजे जेव्हा एकत्रित पक्ष होता तेव्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील काम करत होते, तर त्यांच्या निवडीला सुद्धा आक्षेप जो आहे तो अजित पवार गटाकडनं घेतला गेलेला आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की मुळामध्ये त्यांची जी निवड आहे ती सप्टेंबर 2022मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली त्याच्या आधीच झालेली होती आणि त्यामुळे ती अवैध आहे, हा दावा जो आहे तो अजित पवार गट या ठिकाणी करताना दिसतोय. नक्कीच प्रशांत, म्हणजे एक तर जसं आपण मगाशी म्हटलं की ज्या निवडी झालेल्या आहेत ते केवळ एका पत्राद्वारे झाल्या आहेत, त्यामुळे ते निवडच अवैध आहे असं सांगण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे. आणखी एक मुद्दा प्रशांत इकडे येतो, तो म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष. तर त्या अनुषंगाने काय नेमका युक्तिवाद होऊ शकतो, त्याच्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? या संपूर्ण लढाईमध्ये हे दोनही घटक खूप महत्त्वाचे ठरतात, विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष. पण म्हणजे या सगळ्या तुलनेकडे जाण्याच्या आधी निवडणूक आयोगाला घटना सुद्धा बघावी लागते आणि घटनेनुसार कुणाचा दावा योग्य आहे ते बघावं लागतं. त्या आधारे नेमका निर्णय काय येतो हे आपल्याला बघावं लागेल. खरंय. आणि आपण पुन्हा म्हणतोय, म्हणजे मगाशी जसं तू सांगितलंस जे 3 मुद्दे, त्याच्यामधला एक अर्थातच पक्षाची घटना आणि पक्षाच्या घटनेचं पालन व्यवस्थित होत नाही असं अजित पवार गटाने आता युक्तिवाद केला. अजित पवार गटाचा युक्तिवाद नेमके काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत? केवळ एका पत्राद्वारे नियुक्त्या होत आहेत. महत्त्वाचे काही मुद्दे अजित पवार गटाचे समोर आलेत आणि त्याच्यानंतर आपण प्रशांतकडे जाऊ अधिक अपडेट्स घ्यायला. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आलाय, महत्त्वाचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. त्यामुळे केवळ आमदारांची संख्या महत्त्वाची आहे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. पक्षाच्या घटनेचं पालन व्यवस्थित होत नाही हा एक त्यांचा मुद्दा आहे आणि त्याशिवाय केवळ एका पत्राद्वारे नियुक्त्या होतात. या 4 मुद्द्यांना घेऊन पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊया. प्रशांत, जसं आपण मगाशी देखील बोललो, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर आता आमदारांचीच संख्या महत्त्वाची आणि त्यानंतर नियुक्त्या ज्या होतात त्या केवळ पत्राद्वारे होतात असं सांगितलं अजित पवार गटाने. साहजिक आहे, कारण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडनं हे सांगण्याचा प्रयत्न होतोय की सप्टेंबर 2022ला शरद पवारांची जी फेरनिवड झाली राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, तर ती सर्व प्रक्रियांचं पालन करून झाली. विधिवतपणे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झालेली होती. दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये हा कार्यक्रम झालेला होता आणि त्याच्यामध्ये 90 डेलिगेट जे आहेत त्यांनी अनुमोदन दिलेलं होतं. त्यांच्या सगळ्यांच्या सह्या आहेत. आत्ता जे पक्षावरती दावा करत आहेत त्यांनी सुद्धा अध्यक्षपदासाठी तेव्हा संमती दिलेली होती. याचा जेव्हा दाखला शरद पवार गटाकडनं दिला जातोय तेव्हा त्याला काउंटर करण्यासाठी अजित पवार गटाकडनं हे सांगितलं जात आहे की मुळामध्ये या सगळ्या नियुक्त्या ज्या आहेत त्या ज्या पद्धतीनं झालेल्या आहेत त्या म्हणजे ज्या लोकांनी अनुमोदन दिलं त्यांच्याच निवडीला आव्हान जे आहे ते अजित पवार गटाकडनं दिलं जातं आहे. त्यांचं म्हणणं आहे की मुळामध्ये या नियुक्त्या योग्य पद्धतीनं झाल्या होत्या का हे आधी आपण बघायला पाहिजे. नक्कीच प्रशांत, आणि एक मोठी अपडेट येते. अजित पवार गटाचं असं म्हणणं आहे की जयंत पाटलांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे. जयंत पाटलांच्या नियुक्तीवर आता अजित पवार गट आक्षेप घेताना पाहायला मिळतोय. या घडीची मोठी अपडेट. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत तिकडे सुनावणी सुरू झाली आणि त्यांचा महत्त्वाचा युक्तिवाद, जयंत पाटलांची जी नियुक्ती झाली, प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील आणि त्यांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. प्रशांत, नक्कीच, आणि याच्यामध्ये ती टाइमलाईन जी आहे ती सांगितली जाते की जयंत पाटील यांची जी प्रदेशाध्यक्षपदी निवड म्हणजे सप्टेंबर 2022मध्ये जी राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली ज्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून शरद पवारांची फेरनिवड झाली, तर अजित पवार गटाचं म्हणणं हे आहे की मुळामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होण्याच्या आधीच ही जर निवड पुन्हा जाहीर केली असेल तर ती योग्य नाही आहे आणि त्या अर्थानं ती बेकायदेशीर ठरते, हा त्यांचा दावा आहे. अर्थात याला काउंटर नक्कीच शरद पवार गटाकडनं केलं जाईल. ते नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. पण या सगळ्या घटनात्मक ज्या प्रक्रिया आहेत, ज्या निवडी आहेत त्या नेमक्या कशा अवैध आहेत हे एका पाठोपाठ एक सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी अजित पवार गटाकडनं केला जातो. आणि जसं आपण म्हणतोय मोठी अपडेट या घडीची, जयंत पाटलांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे असा दावा करण्यात आलेला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदेशीर आहे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. प्रशांतकडनं आणखी अपडेट घ्यायचेच आहेत. प्रशांत, तू आपल्या सोबतच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.